मत्स्येंद्रनाथ एक आदिगुरु। कारेणुचते सूर्यः ष्कारेण चंद्र उचते। सूर्यचंद्रयोर्मयोः हठयोगोभिधीयते। मत्स्येंद्रनाथ या महान योगसिद्धाचे जन्ममित्रणे कालानुरूप अनेक दंतकथा प्रचलित आहेत। सर्वानुभव कथा मत्स्येंद्रनाथ समुद्राच्या काठावर शिवपार्वतींच्या गप्पांमधील मावळतीसह प्रगल्भ झाली। शिवांनी पार्वतीला महान योगतत्व सुचवित असतानाच पाशातर्गत माशाच्या उदरात कविनारायणांचा गर्भ प्रवेशला, ज्यामुळे मत्स्येंद्रनाथ जन्माला आले। काही पुराणे सांगतात की जन्म वंशतः बंगाल किंवा कामरूप, आधुनिक आसाम येथे झाला। अपघातरित्या त्यांना मच्छीचा आश्रय मिळाला आणि त्याने तिथे 12 वर्षे शिवमहादेवांचे योगमंत्र श्रवण करून तपश्चर्या केली। या सर्व पौराणिक वर्णनांमध्ये मत्स्येंद्रनाथाला मत्स्यईश्वर ठरविण्याचं महत्त्व सांगितलं जातं। बालपण आणि लहानपणी मत्स्येंद्रनाथाचे बालपण विलक्षण होते। बालपणापासूनच त्यांचा अध्यात्माप्रती गाढ वाटचाल होती। नवनाथ भक्तिसारानुसार 5 वर्षे वयाची असतानाच त्याने जनार्दनाने माशांचे पितळ बंदीकरण पाहून मत्स्यकुलद्रव्य नाश होईल असे मनात ठरवले आणि पृथ्वीवरील तसे अन्याय सहन नाही असा निर्धार केला। बालकोळी नेत्याने मासे पाण्यातून बाहेर फेकताना त्याने त्यांना परत झोल्यातून मुक्त करावे अशी प्रेरणा दिली। यामुळे त्याच्या वडिलांसोबत मत्स्यपालकपणावरील मतभेद निर्माण झाले आणि चपरीचा प्रहारही त्याला सहन करावा लागला। दुःखातून तो वनचरितेची साधना करायला अलिप्त झाला। त्याने श्री बद्रीनाथ आश्रमात जाऊन दडपश्चर्या सुरू केली। तेथे 10 वर्षे तप करता त्याचे शरीर यक्षारूप अस्थिकांचा थर झाले। गुरु आणि शिक्षण बद्री आश्रमात त्याचे तपस्वी जीवन पाहून भगवान शिव आणि दत्तात्रेय ऐकाव्यास आले। शिवगुरु यांनी आपले ज्ञानसार देण्यासाठी पार्वतीसह कैलासातून गेला आणि दत्तात्रेयाला मत्स्येंद्रनाथजीकडे मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले। दत्तात्रेय शिवब्रह्माचे अवतार मानले गेले। त्यांनी मत्स्येंद्रनाथाला सर्व वेदविद्या मंत्रोपदेश करून त्याला दिव्यदर्शन मिळवून दिले। शिवपादुकांनी त्याला अंगावर धारण करू नये असेही शिकविले। मत्स्येंद्रनाथाने दत्तात्रेयाला नम्रपणे प्रणाम करून आपली नमस्कार परंपरा दाखवली आणि कामारंध्रातील सर्व संशय निघून गेले। एकरूप ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण होऊन त्याने ओल्या अश्रूंनी गुरुचरणांची, दत्तदेवांची धोपी केली। त्याने आपल्या समस्त अपराधांनो मनात घालून दत्तदेवाला अंगावर घेण्याची विनंती केली। दत्तात्रेयाने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याचे ज्ञानशून्य अंतर ज्ञानमय केले व अतिशय आदराने नाथपरंपरेचा आदिगुरु म्हणून त्याची स्थापना केली। त्याचप्रमाणे कानाफाड्यांचा संप्रदाय नाथसंचालना आरंभ करून संपूर्ण नाथ संप्रदायाची पाया ठेवल्यास असेही धर्मज्ञ गाईडने कल्लोले घालून सांगितले। शिवदत्तांची संयुक्त उन्नती आणि महायोग्यांची परंपरा यांच्यामुळे मत्स्येंद्रनाथ हे आद्यनाथाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले। योगतत्वज्ञान मत्स्येंद्रनाथ हठयोगाचे पितामह मानले जातात। त्यांच्या शिकवणींनुसार हठयोग म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचा योग होय। उपनिषदाच्या सूत्राप्रमाणे हया अक्षराने सूर्यनाडी पिंगला आणि ठ्या अक्षराने चंद्रनाडी इडा यांचा संदर्भ होतो। हठयोगात प्राणशक्तीला साध्य करून सुषुम्ना नाडीमार्गे शिखरावरील सहस्रार चक्रावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो। मत्स्येंद्रनाथांनी कुंडलिनी जागरण आणि षटचक्र साधनेवर विशेष भर दिला, ज्यातून संपूर्ण चित्त आणि शरीर शुद्ध होते। हठयोग प्रदीपिकेतील वचनाप्रमाणे कारेणुचते सूर्यः ष्कारेण चंद्र उचते म्हणजे ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र या 2 ऊर्जांचा योग म्हणजे हठयोग हा तत्वज्ञान मत्स्येंद्रनाथांनी पाळला। नाथ परंपरेतील कार्य मत्स्येंद्रनाथ हे नवनाथ परंपरेचे पहिल्या महत्त्वाचे संस्थापक आहेत। ब्रह्मवेद सांगतात की ते कवी नारायणाचे प्रथमावतार होते। श्रीमद्भागवतातही त्यांच्या मत्स्यजन्मकथेचा उल्लेख आढळतो। दत्तात्रेयांपासून दिव्यज्ञान प्राप्त करून त्यांनी हजारो भक्तांना दीक्षा दिली व गोरक्षनाथ यांसारखे प्रखर योगी तयार केले। त्यांच्या शिकवणीतून मोलाचे उपदेश लोकांपर्यंत पोचले। खास करून ब्राह्मणपंथापेक्षा योगमार्ग श्रेष्ठ असा दृष्टिकोन त्यांनी ठामपणे मांडला। त्यामुळे समकालीन भक्त परंपरांच्या अनेक शाखांवर मत्स्येंद्रनाथांचा अप्रत्यक्ष प्रभाव दिसतो। कौलमार्गाचा प्रभाव बहुतेक पुरातन ग्रंथांनुसार मत्स्येंद्रनाथांचा संबंध तांत्रिक आणि वामार्गी कौल तत्वज्ञानाशी जोडला जातो।
त्यांनी योगिनी कौलया तात्विक दृष्टिकोनाची मांडणी केली होती आणि कौलज्ञान निर्णय व अकुलवीरतंत्र यांसारख्या ग्रंथांचे रचनाकार मानले जातात. या सिद्धांतात शिवाला अकुल आणि शक्तीला कुल म्हणत त्यांच्या ऐक्याचा वर्चस्वविषयक विवेचन केले गेले. मत्स्येंद्रनाथांनी बुद्ध व शिवाचे एकत्व अधोरेखित करणारा तंत्रज्ञान अकुलवीर रचित केला. तांत्रिक दृष्टीने ते ज्ञानप्राप्तीचा श्रेष्ठ मार्ग मानित त्यांच्या शिकवणीमध्ये अंतःक्रिया, साधना आणि चरणशी तांत्रिक संबंध असणाऱ्या विविध क्रियांवर भर होता. तथापि पुढील कथेनुसार त्यांच्या शिष्य गोरक्षनाथांनी या मार्गातून नाथपंथाला शुद्ध योगमार्गावर आणले आणि कौलमार्गाचे उग्र रूप बाजूला ठेवले. या ऐतिहासिक संक्रमणामुळे नाथपरंपरेला व्यापक मान्यता मिळाली. पूजास्थाने आणि यात्रा. मत्स्येंद्रनाथाला समर्पित पवित्र स्थळे अनेक प्रांतात आहेत. नेपाळातील पाटणमधील सेतोंग छिंद्रनाथ आणि रक्तन छिंद्रनाथ या दोन जत्रा प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्रनाथाचे सर्वात मोठे मंदिर बुंगामती गावात आहे, जिथे त्यांचा जन्मस्थान समजला जाते. येथे त्यांची मूर्ती 6 महिने ठेवल्यानंतर बहुधा तो मच्छिंद्रनाथ म्हणून पालखी निघते. पाटमध्ये दरवर्षी एप्रिल-मे मध्ये आयोजित होणारी बुंगा जात्रा हा आतापर्यंतचा सर्वात जुना व दीर्घ रथोत्सव मानला जातो. या उत्सवात मच्छिंद्रनाथाला वर्षावैंददेव म्हणून पूजले जाते, कारण कथेनुसार गोरक्षनाथांनी त्याला पाटमध्ये आमंत्रित करून पायघाम पाणववायू नागांना मुक्त करून दिल्यावर जमिनीवर नियमितपणे पावसाळी पावसाची तरतूद झाली होती. आशियातही मत्स्येंद्रनाथचे मंदिरे आहेत. बंगालातील चंद्रद्वीप, कामरूप, आसाम परिसरात त्यांच्या मूर्ती आढळतात. महाराष्ट्रातही सिद्ध मच्छिंद्रनाथाच्या मंदिरांची परंपरा आहे. उदा. सावरगाव, बीड, औरंगाबाद, वडोदरा, सांगली, जालना, पुणे इत्यादी ठिकाणी, जिथे नाथ संप्रदायाशी संबंधित संघटनांची सलग पूजा व साधना केली जाते. नावे आणि ओळख. मत्स्येंद्रनाथांसाठी विविध ओळी वापरल्या जातात. मत्स्येंद्रनाथ, मच्छिंद्रनाथ, कविनारायण आदी. भवतालच्या नवनाथ परंपरेनुसार ते सर्वात पहिले नाथाचार्य माने जातात. त्यांचे दुसरे नाव कविनारायण हेही विशेष महत्त्वाचे आहे, कारण कवी नारायण या देवतेच्या अवताराचे रूप ते मानले जातात. श्रीरामाशी संवादात मत्स्येंद्रनाथांनी स्वतःला कवी नारायणाचं अवतार मानत, आम्ही दोघे एक आहोत असं नम्रतेने अधोरेखित केले. त्यांना आदिकैलाशाचे दत्तात्रेय या गुरूंनी हे ज्ञान दिल्यामुळे दानवीर दत्त असे काही नामकरणही आहे, पण संस्कृतीत मच्छिंद्र हेच प्रचलित आहेत. चमत्कार आणि दंतकथा. मत्स्येंद्रनाथांच्या जीवशक्तीने अनेक चमत्कार कथित आहेत. एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे त्यांनी एका मृत राजाला पुन्हा जिवंत करून दाखवलं. धनगरने मृत त्रिविक्रमराजाच्या शरीरात मत्स्येंद्रनाथाचं तत्व प्रवेशवल्यानंतर राजा लोणीतील मंदिरात उठून बसला. या चमत्काराने सर्व लोक आनंदले. या व्यतिरिक्त त्यांच्या कहाण्यांमध्ये एका मातीतल्या पुतळ्याला शिष्याच्या कृपेने जिवंत करणं, सूर्यदेवाला सभासद म्हणून आदराने वागवणे यांसारख्या असंख्य अलौकिक घटनांचा समावेश आहे. शिवयज्ञादरम्यान त्यांनी वैराग्याचा विचार करून पाशुपत राजाला रामभक्त करून रामचंद्राची पूजा घडवून आणली. ह्या दंतकथांनी मत्स्येंद्रनाथ यांच्या योगबलावर सर्वसामान्यांचे श्रद्धा वाढविली. शिकवण आणि संदेश. मत्स्येंद्रनाथांची शिकवण आत्मशोध, गुरुपरण आणि सर्वसमत्वाची होती. त्यांनी निष्ठापूर्वक गुरुभक्ती करण्याची प्रेरणा दिली आणि वर्णभेद, जातीवाद नाकारून सगळ्यांना एकसारखे मानले. त्यांच्या संदेशात श्रीमद्भागवत शिकवणीनुसार ईश्वरालाच परम एक कशी तत्वबोध व्यक्त केली जाते. मराठी भाषेतील सरस उपदेश त्यांनी प्रचलित केला, ज्याप्रमाणे संत एकनाथांनी आपले काव्य लोकभाषेत रचले. त्यांची शिकवण असेल की ईश्वर समस्तासमान आणि कोणतेही भाषे शब्दसमाज विशेष नाही, हे त्यांचे मूळ आदर्श होते. त्यांनी साधारण जनतेपर्यंत योगतत्व सोप्या भाषेत पोहोचवले. शिष्यवृंद. मत्स्येंद्रनाथांचे मुख्य शिष्य गोरक्षनाथ हे होते. गोरक्षनाथांनी पुढे नाथस्मराटत्व स्वीकारले आणि नाथपरंपरेला व्यापक मान्यता आणली. शिवपथाच्या सर्वान्य ज्ञानांना सामावून गोरक्षनाथांसह इतर नवनाथ देखील उदयास आले. उदाहरणार्थ जालिंद्रनाथ, नागेश्वरनाथ, भरतृहरी, चरपटीनाथ, कानिफनाथ, भिनीनाथ, रेवणनाथ यांसारख्या सिद्ध योगींचा उल्लेख भक्तिप्रसिद्ध कथेतील अनेक ज्ञात आहे.
गोरक्षनाथाला मत्स्येंद्रनाथांची अद्भुत शिकवण आणि अटूट प्रेम मिळाल्यामुळे त्यांनी भविष्यात नाथपंथात परिवर्तने घडवली आणि गुरुशिष्यपंथाला अधिक सुव्यवस्थित केले. भारतीय संस्कृतीवर प्रभाव. मत्स्येंद्रनाथांच्या उपदेशांचा व्यापक परिणाम भारतीय संस्कृतीत झाला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय इत्यादींनी नाथपरंपरेच्या योगयोगाभ्यासाला आत्मसात केले. विशेषतः संत एकनाथ नामदेव यांनी आपल्या अभंग साहित्यात नाथतत्वाची छाया दाखवली. एकनाथांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करून म्हणाले, देवाचे प्रियत्रे हिंदुस्थानभर तीन, पण मराठीचा प्रसाद हे परमस्य गीत असे उच्चारले होते. त्यांची ही विचारधारा मत्स्येंद्रनाथांच्या लोकभाषा विरोधी करण्याच्या कल्पनेशी जुळते. नेपाळ, आसाम भागातही त्यांची उपासना संत परंपरांमध्ये रुजली आहे. नेपाळमधील धनाधिक बोशधार मच्छिंद्रनाथ मंदिर आणि आसामातील तत्संबंधी तारणस्थळे त्यांची ओळख जपतात. आधुनिक काळातील प्रासंगिकता. मच्छिंद्रनाथांच्या शिकवणींची छटा आजही दिसते, विशेषतः हठयोग आणि ध्यानसाधनेत. आहार, श्वास आणि आसन यांचे संतुलन साधून शरीरमन आरोग्य राखण्याची परंपरा त्यांनी रुजविली. हठयोगासारख्या पद्धती आजही तणावमुक्तीसाठी, मानसिक एकाग्रतेसाठी आणि शारीरिक दृढतेसाठी उपयुक्त ठरतात. संशोधक म्हणतात की हठयोगाचे नियमित व्यायाम मानसिक शांती वाढवतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारतात. या दृष्टीने मत्स्येंद्रनाथांचे ज्ञान आजच्या मानवाला ताजेतवाने करण्यास मदत करणारे आहे. निष्कर्ष. मत्स्येंद्रनाथ हे योगध्यानाचे प्रणेते व नाथपरंपरेचे बीजदाता मानले जातात. समुद्रातील आकाशपीठावर जन्मलेल्या देवीला श्रवण करून त्यांनी योगसमाधीची प्राप्ती केली आणि संपूर्ण जगाला सिद्धितत्वाचे रहस्ये शिकवली. त्यांच्या गहन शिकवणीत सर्वसमत्व व गुरुपरण यांचा अभेद संदेश आहे. योगमार्ग, वैराग्य आणि आत्मज्ञानाच्या मार्गाने मानवतेला मार्गदर्शन करणारे ते परमशुद्ध आदिगुरु ठरले आहेत. आपल्या जीवत्वाच्या दिव्य प्रवासातील शाश्वत ध्येय त्यांनी जगाला दाखविले, योग आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती.